या निमित्ताने एकच सांगायचं आहे, पवार साहेबांनी जी भूमिका घेतली ती काय भूमिका घेतली की जो सत्कार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा काल दिल्लीमध्ये झाला तो महादजी शिंदे प्रतिष्ठानच्या वतीनं जो पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना मिळाला। शिंदे साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र, आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र, एका महाराष्ट्राच्या सुपुत्राचा दुसऱ्या महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राच्या हस्ते सत्कार होणं हा महाराष्ट्राचा सन्मान आहे। मनाचा मोठेपणा दाखवून पवार साहेबांनी तो पुरस्कार समारंभ स्वीकारला। पवार साहेब तिथे गेले। संजय राऊत इतके मोठे झाले का हो? पवार साहेबांनी जी भूमिका घेतली ती बरोबर आहे का चुकीची आहे ह्याच्यावर भाष्य करण्या एवढे मोठी तरी राजकीय उंची संजय राऊतांची नाही असं माझं मत आहे। आजपर्यंत संजय राऊत काय म्हणायचे की महाविकास आघाडी झाली केवळ आणि केवळ पवार साहेबांच्या भूमिकेमुळे झाली। महाविकास आघाडीला नेतृत्व हे पवार साहेबांचं आहे आणि पवार साहेबांच्या भूमिकेमुळे अशा पद्धतीने आपण महाविकास आघाडी करू शकलो। म्हणजे हे आत्तापर्यंत बोलणारे राऊत केवळ आदरणीय शिंदे साहेबांच्या सत्काराला प्रमुख पाहुणे म्हणून पवार साहेब गेले की लगेच जर राऊत अशा पद्धतीने बोलणार असतील तर याच्यावर माझं एका ओळीतलं सांगणं आहे, संजय राऊतांना वैफल्य आलेलं आहे। त्यांचं राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती खाली 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 जायला लागलेलं आहे आणि आता ते तळात जाणार आहे। आपलं स्वतःचं राजकीय स्थान हे संजय राऊतांनी ओळखल्यामुळं वैफल्यग्रस्त भावनेतनं वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे। साहेब नमस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।